हाय फ्रेंड, आज आम्ही शेवग्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, लसूण, शेंगा, शेवग्याच्या, कोथिंबीर आणि खोबरं। आता आपण पातेलं ठेवून घेणार आहोत गॅसवर करून। गॅस चालू करून आपण पातेलं ठेवलेलं आहे। यात आपण तेल घालून घेऊया। आपल्याला लागेल तेवढंच तेल घालायचं आणि त्यात आपण आता कांदा टाकून घेणार आहोत। ब्राऊन होईपर्यंत तळायचा। ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा। आपण कांदा तळत आहात। यात आपण शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे पण तळून घ्यायचे थोडे। आपला कांदा ब्राऊन झालेला आहे। आता आपण यात खोबरं टाकणार आहोत। खोबऱ्याचा किस आहे माझ्याकडे। खोबऱ्याचा किस टाकणार आहोत। यात आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत, 10-12, आणि आपण हलवून घेणार आहोत। थोडा वेळ भाजून घेऊ। आता धूर निघत आहे आपण खोबरं टाकल्यामुळे। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ मिक्सरवर। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आपण टाकून घेतलेलं आहे, आता वाटणार आहोत। आता आपण हे वाटून घेतलेलं आहे। आपण ह्याच्यात आता तेल टाकून तयार करून घेणार आहोत मसाला। आपण तेल टाकलेलं आहे। आता गरम झाल्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत। आता आपण यात लसूण टाकणार आहोत ब्राऊन होईपर्यंत, आणि मसाला टाकणार आहोत ते मिक्सरमध्ये वाटलेला। यात आपण मसाला टाकलेला आहे। आता चांगला पकवून घ्यायचा याला। 5 मिनिट पकवून घ्यायचा। आता आपल्या चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यात मसाले ॲड करणार आहोत। बघून घ्या, तेल सुटलेलं आहे। तर आपण यात मसाले ॲड करणार आहोत। यामध्ये आपण लाल तिखट मिरची टाकणार आहोत, आणि यात थोडा गरम मसाला, कांदा लसूण मसाला गरम, आणि परत हलवून घेणार आहोत।
टाकणार आहोत चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण यात हे मीठ टाकून शेंगा धुवून घेतलेला आहे ते टाकणार आहोत. परत हलवून घेणार आहोत. चांगल्या शेंगा मध्ये मिक्स करायचा मसाला. खूपच छान भाजी बनते. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. अशी करायची भाजी. आणि इकडं आपण गरम पाणी उकळून घेतलेलं आहे. आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव वाढते. कोणत्याही वांग्याच्या भाजीला वगैरे गरमच पाणी टाकत जावा, कारण की चव वाढते गरम पाणी टाकल्यामुळे. आता मी गरम पाणी ओतून घेणार आहे. आम्हाला जास्ती पातळच भाजी लागते, जास्तीच गरम पाणी लागेल. आता हलवून घेऊयात. गरम पाणी टाकलेलं आहे. आता आपण भाजीला 10 मिनिट शिजून घेणार आहोत शेंगांना. 10 मिनिट आपण शेंगांना शिजून घेऊया. बघा भाजी हो का, जास्ती पातळ पण नाही, जास्ती घट्ट पण नाही. आता आपण 10 मिनिट शिजून घेऊया. यावर थोडीशी कोथिंबीर टाकू. आणि याला आपण शिजून घेऊयात शेंगांना. माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भाजी शिजल्यानंतर 5 मिनिटांनी बघूयात. अशी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करत जावा आम्हाला. बघून घ्या. चवीला पण खूप छान लागते आणि खायला पण छान भाजी आहे. तुम्ही करून बघा एकदा. 10 मिनिटानंतर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू.